आणि आता आपण काही पर्यटकांसोबत देखील बोलणार आहोत, कारण अनेक भारतीय पर्यटक जे आहेत ते इस्रायलमध्ये, इराणमध्ये अडकलेले होते. त्यानंतर दुबईमध्ये देखील अडकलेले आहेत, कारण दुबईची एअरस्पेस बंद करण्यात आली आहे. पुण्यातील अनिता नेटके या दुबईमध्ये अडकलेल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीनंतर अनिता नेटके या दुबईमध्ये अडकल्याचं दिसतंय. दुबईतल्या विमानतळावर हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यानंतर दुबईची एअरस्पेस बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक जे पर्यटक दुबईमध्ये गेलेले आहेत ते पर्यटक दुबईमध्ये अडकलेले आहेत. अनेकांमध्ये भीतीचं वातावरण देखील आहे आणि त्यातल्याच पुण्यातल्या एक पर्यटक आहे जो अनिता नेटके त्यांचं नाव आहे, त्या देखील दुबईमध्ये अडकलेल्या आहेत. त्यांच्यासोबत अनेक जण आहेत जे देखील दुबईमध्ये काही दिवसांपासून अडकलेले आहेत. आणि यानंतर आपण पुण्यातील अनिता नेटके ज्या दुबईमध्ये अडकलेल्या आहेत त्यांच्याशी थेट बोलणार आहोत. अनिताजी, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून दुबईमध्ये अडकलेले आहात. दुबई विमानतळावर हल्ला झालेला होता, त्यानंतर दुबईची एअरस्पेस बंद करण्यात आली आणि या सगळ्या परिस्थितीमुळे तुम्ही दुबईमध्ये अडकलेले आहात. काय सध्या तुमच्या आजूबाजूला परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळतेय? परिस्थिती म्हणजे आम्ही आता हॉटेलमध्येच आहोत. बाहेर काय चालू आहे आम्हाला माहिती नाही. आम्हाला सेफ्टीसाठी आमच्या टूर मॅनेजरने हॉटेलमध्येच राहण्याचा सल्ला दिलाय. आमचं आजचं 10:30चं फ्लाईट होतं रात्री, पण ते कॅन्सल करण्यात आलंय आणि ते 2-4 दिवसानंतर होणार आहे असं म्हटलेत. आता त्याच्यातही काय म्हणजे बिघाड होईल किंवा काय दुरुस्ती होईल ते सांगता येत नाही आम्हाला. म्हणजे काय चेंजेस होतील ते तर आम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर न्यावं इंडियामध्ये परत, आम्ही अशी विनंती करतो. अनिताजी, तुमच्यासोबत किती जण आहेत? कारण मोठा ग्रुप दुबईला गेलेला होता, त्यामुळे तुमच्यासोबत आता किती जण आहेत? 40 जण आहोत आम्ही सोबत. 40 जण. आणि या सगळ्या पर्यटकांचं वय नेमकं किती आहे? कारण काही वृद्ध महिला देखील तुमच्यासोबत आहेत का काय? सिनियर सिटीजन मोस्टली खूप आहेत आमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये 70, 75, 68 अशा वयाची माणसं आहेत. अनिताजी, खरं तर अनेक विद्यार्थी देखील दुबईमध्ये अडकलेले होते. काहींमध्ये भीतीचं वातावरण होतं. ज्या वेळेस दुबईमध्ये हल्ला झाला होता, इराणकडनं मिसाईल डागले गेले, त्यावेळेस तुम्ही नेमक्या कुठे होता? त्यावेळेस काय घडलं होतं? आम्ही जेव्हा मिसाईल टाकलं गेलं तेव्हा आम्ही नेमकं अबुधाबीमध्येच होतो. आम्ही फरारी मध्ये होतो तेव्हाच आम्हाला ही बातमी कळाली. आम्ही तेव्हा त्या डेंजर झोन मध्येच होतो आणि आम्हाला आवाज सुद्धा आला होता तेव्हा. मग तेव्हा तुम्ही त्या ठिकाणाहून कसे तुमच्या हॉटेलपर्यंत पोहोचलात? नाही, आमच्या टूर मॅनेजरने आम्हाला व्यवस्थित लगेच गाडीमध्ये बसवलं, आमची जी मोठी बस होती त्याच्यामध्ये, आणि आम्ही हॉटेलच्या दिशेनं रवाना झालो सगळे. अनिताजी, या संपूर्ण घटनेनंतर ज्यावेळेस हल्ला झाला त्यानंतर भारतीय सरकारकडनं किंवा दूतावासाकडून तुमच्याशी काही संपर्क साधला गेला का? तुम्हाला रेस्क्यू करण्यासंदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे का? नाही, काहीच नाही. किंवा तुम्ही ज्या म्हणजे आम्ही टूरकडनं प्रयत्न केला, बोला. आम्ही प्रयत्न केला होता, मेसेज वगैरे टाकले त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती, पण तुम्ही हॉटेलमध्ये सेफ राहा एवढंच सांगितलं मेसेजमध्ये, बाकी काही सांगितलं नाही. आणि कुठे तुमच्या बाहेर फिरू घरच्यांसोबत नका. तुमचा काही संपर्क होतोय का रोज? त्यांना कशा प्रकारे तुम्ही रोज ही माहिती पोहोचवताय तुमच्या संपूर्ण परिस्थिती संदर्भातली? आम्ही वायफाय व्हॉट्सअप थ्रू त्यांना व्हॉइस कॉलवरती त्यांना सांगतोय आम्ही सेफ आहोत म्हणून. ते सगळेच टेन्शन मध्ये आहेत, सगळ्यांच्याच घरातले सगळे टेन्शन मध्ये आहेत. अनिताजी, ज्यावेळेस ही संपूर्ण घटना घडली होती नक्कीच तुमच्या सगळ्यांमध्येच भीतीचं वातावरण असणार आहे. आणि या सगळ्या ही घटना घडल्यानंतर ज्या टूरद्वारे तुम्ही गेलेला होता दुबईला, त्यांच्याकडून तुमच्या काळजीसाठी काही विशेष लक्ष दिलं जातंय का? तुम्ही सध्या कोणत्या हॉटेलमध्ये आणि कुठे थांबलाय? आम्ही आता दुबईच्या गेटवे हॉटेलमध्ये आहोत आणि आमची पूर्णपणे काळजी घेतली जाते कॅप्टन इंडिया टूर्स तर्फे. सगळी सोय वगैरे आहे आम्हाला. तसं अंतर्गत काही त्रास नाही आम्हाला, फक्त आम्हाला इथून लवकर काढा बाहेर. अनिताजी, आता सध्या काही आजूबाजूला काही तणावाची परिस्थिती पाहायला मिळते का? कारण आमच्याकडे काही जी दृश्य येत आहेत त्याच्यामध्ये कालच पुन्हा एकदा दुबईवर हल्ला झाला असं बोललं जात होतं. तुमच्या आजूबाजूला काही तणावाची परिस्थिती आहे का? नाही, आमच्या इथं तर काही नाही, पण काल दुपारी मात्र सगळी शांतता होती, पूर्ण शांतता. रोडवरती कोणीच नव्हतं. एवढं फक्त आम्ही बघितलं. म्हणजे बाहेर तर आम्ही जातच नाही, हॉटेलमध्येच आहोत. अनिताजी, महाराष्ट्रामधून तुमच्याशी कोणी संपर्क साधला होता का? कोणत्या राजकीय नेत्यांकडून संपर्क साधला गेला का? सामाजिक संस्थेकडून असा काही संपर्क साधला गेलाय का? अजून तरी कोणी हे केलं संपर्कात मध्ये आलं नाही आमच्या. आम्ही सगळ्यांना म्हणजे आमच्या जिकडले आहे ते आमदार वगैरे त्यांना सगळ्यांना संपर्क साधलेला आहे. चिवळेला पण संपर्क साधलेला आहे, देव रोडला, आणि परत पिंपरी चिंचवडला पण हे केलेलं आहे आम्ही. तरी पण अजून काही आलं नाही आमच्यापर्यंत, मेसेज काही आलेला नाही. कुठल्याही राजकीय नेत्याकडनं आम्हाला मदत मिळाली नाही.
काय मागणी तरी कराल त्यांनी तुम्ही आता? लवकर सोडवा. हं. आम्हाला त्यांनी सहकार्य केलं तर उलट खूप छान आहे, पण अजून काही सहकार्य काही आलेलं नाहीये त्यांचं. अनिताच्या दुबईमध्ये काही सरकारकडनं तिथल्या प्रशासनाकडून काही अनाउन्समेंट केली जाते का की कशा प्रकारे परिस्थिती आहे, परिस्थिती कधीपर्यंत शांत होईल असं काही सांगितलं जाते त्या ठिकाणी? नाही, शांत वगैरे होणार असं काही बोललं नाही जाते, पण काल एक GR आम्हाला दाखवला आमच्या हॉटेलमधल्या एका माणसाने. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तुमचा स्टे जेवढा वाढतोय त्याचं मे बी ते एक्सटेंड होतोय आमचं हॉटेल किंवा बाकीच्या गोष्टी, तर त्या सगळ्या दुबईच्या सरकार म्हणजे इथलं काही जे असेल मॅनेजमेंट ते देणार आहेत, असं प्रोव्हाइड करणार आहेत असं सांगितलं आम्हाला. अच्छा, आणि आणि मग जी एअरलाईन्सचा जो खर्च होणार आहे, कारण आता एअरलाईन्स सध्या बंद आहेत आणि त्यानंतर जेव्हा सगळ्या रिशेड्यूल केल्या जाईल त्या तिकिटांसंदर्भात काही सांगितलं गेलंय का? ते सांगितलं सरांनी की त्याच्यातच हे आम्ही नेणार आहे तुम्हाला वगैरे सरांनी. अच्छा. कॅप्टन इंडियाचे सर जगदीश सर आहे आणि समीर सर आहे आमच्या संघात, ते दोन्हीही सर आहे. अजून हा, राहुल तर ते करणार आहेत ते सगळं. सगळं करणार आहे आमचं, पण आम्हाला लवकरात लवकर इथून नेण्याचे प्रयत्न करावे असं आम्ही आव्हान करतो. इथे तुमची नीट काळजी घेतली जाते का? तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवल्या जात आहेत का? काळजी घेतात. हो हो, काळजी सगळी घेतली प्रत्येक जाते. जेवणाला जेवण नाश्ता वगैरे सगळं विचारतात, चाल विचारतात. आमच्या मुलांमध्ये फोन चालू करून देतात. आम्हाला कॉन्टॅक्ट कसे करायचे, संपर्क करायचे कसे ते पण सांगतात सर. अनिता जी, तुम्ही ज्या ठिकाणी थांबलेला आहात त्या ठिकाणी इतर काही पर्यटक आहेत का तुमच्या व्यतिरिक्त? हो, भरपूर 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 आहे. खूप आहे. खरं तर अनिताजी, आज म्हणजे तुम्ही झी 24 तास द्वारे बोला. नाशिकचे आहेत, दिल्लीचे आहेत, गुजरातचे आहेत, सगळ्या ठिकाणाचे आहेत. फॅमिली आलेली आहे. मुंबईचे पण आहे. पूर्णच्या पूर्ण फॅमिलीज आहेत. हो, अनिताजी, खरं तर तुमच्या माध्यमामधून आज प्रेक्षकांना कळतंय की नेमकी त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. इतर पर्यटकांचे नातेवाईक देखील घाबरलेले असणार आहे. काय संदेश द्याल तुम्ही? काय सांगाल त्यांना की आपण कशा प्रकारे आहोत, काळजी करू नका, काही सांगाल का? नाही, मी तर असं म्हणेल की कुणी घाबरून जाऊ नका, कारण आम्ही तर पूर्ण सेफ आहोत. फक्त एवढंच की आमचं फ्लाईटचं लवकर करून आम्हाला इथून लवकर इंडियामध्ये यायचं एवढंच. हो, आम्हाला फक्त इंडियामध्ये लवकर यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आव्हान जर केलं तर आमचा संपर्क होऊ शकतो. हा, आम्हाला सगळ्यांना लवकरात लवकर यायचे. आता घरची खूप आठवण ते येते. टूर मॅनेजर तर काळजी घेतच आहे, हो, तरी पण आपण शक्यतो लवकर गेलेलं ते चांगलं असतं. नक्कीच आपण आशा करूयात की सगळी परिस्थिती लवकरच निवळेल आणि भारत सरकार तुम्हाला लवकरच महाराष्ट्रामध्ये आणेल, तुमच्याशी संपर्क साधला जाईल. तुम्ही देखील काळजी घ्या, तुम्ही सगळ्यांनीच. धन्यवाद, तुम्ही सगळी माहिती आम्हाला दिलीत आणि आमच्या प्रेक्षकांना दिलीत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.